राधा आणि कृष्णाचा अंतिम प्रवास. कृष्णाने मथुरेला प्रयाण केल्यानंतर अनेक दशके उलटली होती. कृष्ण आता द्वारकेचा राजा होता, तर राधा वृंदावनाच्या आठवणीत आपले जीवन व्यतीत करत होती. पण जेव्हा राधाला जाणीव झाली की तिचा पृथ्वीवरील प्रवास आता संपत आला आहे, तेव्हा तिच्या मनात आपल्या कान्हाला शेवटचे पाहण्याची ओढ लागली. राधा पायी चालत द्वारकेला पोहोचली. कोणालाही न सांगता ती राजवाड्यात गेली. जेव्हा कृष्णाने तिला पाहिले तेव्हा दोघांनीही एक शब्दही उच्चारला नाही. त्यांच्या मौनातच जगातील सर्व संवाद सामावलेले होते. राधा आता राणी म्हणून नव्हे तर एक साधी दासी म्हणून तेथे राहू लागली, जेणेकरून ती कृष्णाला दुरून का होईना पाहू शकेल. काही काळानंतर राधाला समजले की तिचा आत्मा आता हे शरीर सोडण्यास सज्ज आहे. ती राजवाडा सोडून एका शांत वनात निघून गेली. कृष्ण तिच्या मागे तिथे पोहोचला. कृष्णाने विचारले, राधे, तुझ्या या अंतिम क्षणी मी तुला काय देऊ? काहीतरी माग. राधा हसली आणि म्हणाली, कृष्णा, मला संपत्ती नको की अधिकार नको. मला फक्त तो सूर पुन्हा एकदा ऐकायचा आहे, ज्याने माझे पूर्ण आयुष्य व्यापले होते. तुझी बासरी पुन्हा एकदा वाजव. कृष्णाने आपली बासरी ओटांना लावली. त्या रात्री निसर्गही थबकला. वाऱ्यांची झुळूक थांबली आणि पक्ष्यांनी चिवचिवाट बंद केला. कृष्णाने अशा काही सुरावटी छेडल्या की ज्यामध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणी, गोकुळातील रासक्रीडा आणि विरहाच्या वेदना सर्व काही होते. जसजसे संगीत अधिक गहीर होत गेले तसतशी राधा कृष्णाच्या सुरांमध्ये विरघळू लागली. बासरीचा एक उंच तान निघाली आणि त्या क्षणी राधाचा श्वास थांबला. तिचा आत्मा कृष्णाच्या चैतन्यात विलीन झाला. राधाचा देह शांत झालेला पाहून कृष्ण अतीव दुःखाने व्याकुळ झाला. ज्या राधेसाठी त्याने ही बासरी वाजवली होती तीच आता नव्हती. कृष्णाने ठरवले की तिच्याशिवाय या संगीताला काहीच अर्थ नाही. त्याने ती बासरी तोडली आणि फेकून दिली. असे म्हटले जाते की त्यानंतर कृष्णाने आपल्या पूर्ण आयुष्यात कधीही बासरीला स्पर्श केला नाही. राधा आणि कृष्णाचे प्रेम हे आत्मिक होते. त्यांचा मृत्यू हा वियोग नसून एका रूपाचा दुसऱ्या रूपात झालेला कायमचा मिलाप होता.